सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला. लाल बटन दाबून जे बेल आयकॉन दिसतं त्याला प्रेस करा. याने तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आज मी इथे तुम्हाला ओल्या लाल मिरच्यांची चटणी स्टोरेबल 15 दिवस केल्यानंतर आरामशीर टिकून राहू शकते. आंबट आणि तिखट अशी चव असते ती चटणी. इथे मी ओल्या मिरच्यांची तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. खूप छान चटणी बनते ही आणि टेस्ट पण याची खूप छान लागते. थोडीशी वेगळी आणि छान रेसिपी आहे ही. तर रेसिपी चालू करूया आपण. त्यासाठी इथे मी ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मिरच्या अशा प्रकारच्या मिरच्या इथे घ्यायच्या आहे आणि त्याचबरोबर तिखटसाठी थोड्याशा बारीक लाल तिखट मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. या मोठ्या ज्या मिरच्या आहेत त्या तिखट नसतात, त्यामुळे त्याच्या सोबतीने थोडं तिखटपणा येण्यासाठी थोड्या छोट्या मिरच्या याच्यात ॲड केलेल्या आहे लाल. त्यानंतर यामध्ये घालण्यासाठी मीठ घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे आणि लसण घेतलेलं आहे. खूप कमी साहित्य लागतं पण चव याची एकदम छान लागते. तर रेसिपी आपण चालू करूया. आधी त्यासाठी इथे मिक्सर घेतलेला आहे एक जार. त्यामध्ये हे मिरच्या याच्यात घालून घ्यायच्या आहे. तुमच्या जेवढ्या बसतील तेवढ्या मिरच्या तुम्ही याच्यात टाकून घ्यायच्या आहे. असं कापून घेण्याची किंवा चिरून घेण्याची गरज पडत नाही. अख्ख्या मिरच्या मी इथे घालते आणि लसण आणि थोडे तिखट मिरच्या मी इथे घालणार आहे. तर स्टेप बाय स्टेप ही चटणी मी करून घेणार आहे, कारण मिक्सरमध्ये एवढ्या मिरच्या एकदाच बसणार नाही माझ्याकडनं. त्यानंतर यात मीठ घालते मी चवीनुसार आणि याला आता मिक्सरमधून नीट बारीक फिरवून घेणार आहे आणि बिलकुल याच्यात पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे. तर मिक्सरमधून तुम्ही बघू शकता मी इथे बारीक पेस्ट फिरवून घेतलेली आहे. आता राहिलेल्या मिरच्या मी जागा या मिक्सरमध्ये बसतील त्यामुळे त्याच्यातच मी ॲड करून परत राहिलेल्या मिरच्या सगळ्या टाकून फिरवून घेणार आहे. तर इथे सगळ्या मिरच्या मी घालून घेते आहे आणि लसण तुम्ही बघू शकता मी भरपूर लसण वापरलेलं आहे, कारण लसणाने याला चव खूप जास्त चांगली येते. तर सगळं लसण इथे घालून घेतल्यानंतर मीठ याच्यात घालणार आहे. थोडंसं जास्त मीठ लागतं ह्या चटणीला, पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर इथे लिंबू घेतलेला आहे मी. जवळपास 1.5 लिंबू मी वापरणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला. आणि गाळणीने याच्यासाठी गाळून घेते की बिया त्याच्यात मग वर राहून जातात. तर लिंबाचा रस इथे मी पूर्ण ह्या मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लिंबू आंबट जशा प्रकारे आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही लिंबू घ्यायचा आहे तुमच्या अंदाजाने. मग थोडीशी आंबट ही चटणी लागते. जे एवढं मी लिंबू पिळलेलं आहे तेवढे ह्या मिरच्यांसाठी बरोबर ते लिंबू होऊन जातं. समजा ह्या 1/2 किलो मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे, त्यासाठी मी इथे एवढे 1 ते 1.5 लिंबू मी इथे वापरून घेतलेलं आहे. कारण त्यात जे लाल जी बारीक जी मिरची होती ती खूप तिखट आहे, त्यामुळे ते तिखटपणा ते बरोबर व्हायचं, ते बरोबर होऊन जातं लिंबू पिळल्यामुळे. एकदम पण अशी तिखट चटणी लागत नाही. तर अशा प्रकारे आता लिंबू पिळून घेतल्यानंतर त्याच्यात सगळं साहित्य मी इथे घालून घेतलेलं आहे आणि आता याला परत मिक्सरमधून याची पूर्ण फाईन पेस्ट, एकदम बारीक याची पेस्ट फिरवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता पेस्ट मी इथे फिरवून घेतलेली आहे आणि याला बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे. जी आपली मोठी जी मिरची होती तिचंच पाणी याला सुटलेलं आहे. पाणी घातलं तर तुमची चटणी लगेच एका दिवसात खराब होऊ शकते आणि पाणी घालण्याची याला गरजच पडत नाही. तर अशा प्रकारे चटणीचा रंग तुम्ही बघू शकता. काहीच रंग न घालता पण याचा रंग इतका छान आलेला आहे आणि वास पण याचा खूप तिखट असं छान सुटलेला आहे. तर आता तुम्ही खायची तर अशीच खाऊ शकता, पण पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते आहे. त्याला आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. फोडणीमुळे याची चव अजून डबलनी जास्त वाढते फोडणी केल्यामुळे. तर मिरचीची आपली चटणी बनवून तयार झालेली आहे, त्याच्यासाठी आता फोडणी करून घेऊया आपण. त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. तेल घेतलेलं आहे, मोहरी आणि जिरे आणि तेल घेतलेलं आहे. तेल थोडं जास्त घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. तर तेल मी आता इथे गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मोहरी घालणार आहे 1 चमचा. मोहरी चांगली फुलू द्यायची आहे आणि जिरं थोडं मोहरीपेक्षा जास्त घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता मोहरी आणि जिरे चांगले फुलू देते मी. 1-2 मिनटं थांबणार आहे, चांगले याला फुलू देणार आहे. नाही जर फुललं तर परत याला मी गरम करून घेतलेलं आहे, कारण ते व्यवस्थित फुललेलं नव्हतं. आणि त्यावर ही चटणी जी होती त्यावर ही फोडणी मी घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर कलर तुम्ही चटणीचा बघू शकता एकदम छान झालेला आहे आणि चव, तेल याला मुद्दामून जास्त घातलेलं आहे कारण आपल्याला फ्रीजमध्ये याला स्टोअर करून ठेवायचं आहे. 15 दिवस ही चटणी आरामशीर फ्रीजमध्ये टिकते. फोडणी मारून सुद्धा, पण फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्हाला ही चटणी ठेवायची आहे. आणि रंग तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला जवळून दाखवणार आहे. या चटणीचा रंग खूप छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता आता नॅचरल कलर आलेला आहे आणि मंगळवारच्या
रेसिपीमध्ये मी नॅचरल कलर बनवायची फ्रूट्स आणि भाज्यांपासून ती पण रेसिपी टाकलेली आहे, ती तुम्ही बघितली नसेल तर बघू शकता. तर चटणी ही ओली तुम्ही खाऊ शकता कळण्याच्या भाकरीसोबत किंवा कोणत्याही तुम्हाला जी भाकरी आवडते त्याच्यासोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत तोंडी लावू शकता. ही चटणी कशासोबत पण खूप छान लागते, पण कळण्याच्या भाकरीसोबत पण जास्त चांगली लागते. मला कमेंट आलेली आहे की खानदेशी जी आपल्याला कळण्याच्या भाकरीसोबत आपण जी चटणी खातो ओल्या मिरचीची, ती पण दाखवायची आहे. ती मी नक्की दाखवणार आहे, कमेंट आलेली आहे मला, तर मी ती चटणी पण दाखवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल. तर आता ही ओल्या मिरचीची चटणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. केल्यास मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशा एक छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.